जेणे देवांचा मान गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदेला सूर्यजोका. मागे आपण संक्षिप्त रामायण पाहिलं. वाल्मिकींनी नारदांना प्रश्न केला होता आणि नारदांनी दिलेल्या उत्तरामध्ये सूत्ररूपानं सगळं रामायण त्यांनी सांगितलं. आता तेच रामायण आपण विस्ताराने पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत प्रभू श्रीरामांच्या जन्माची भूमिका. हे सांगताना आधी दशरथ या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहावा लागेल. मागे 5 जे पार्ट्स झाले, भाग झाले, त्या भागामध्ये आपण असं म्हटलं की दशरथ जे आहेत हे राजर्षी आहेत, राज्यसुद्धा करतात आणि ऋषीसुद्धा आहेत. तर यांच्या नावामध्ये 2 अर्थ दडलेले आहेत. एक म्हणजे त्यांचा रथ जो आहे हा 10 दिशांमध्ये संचार करू शकतो. 10 दिशांना त्यांचा रथ जाऊ शकतो. आपल्याला 4 दिशा माहीत आहेत, 4 उपदिशा माहीत आहेत, आणि वर म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि पाताळामध्ये. यानं काय सांगायचं आहे तर त्यांच्यामध्ये सामर्थ्य किती होतं, शौर्य किती होतं, वीर्य किती होतं हे सांगायचं आहे. आणि दुसरा आध्यात्मिक अर्थ आहे तो असा की ज्यांची 10ही इंद्रियांवर सत्ता आहे अशांच्याच पोटी प्रभू श्रीराम जन्माला येतात. भगवंत ज्यांचा इंद्रिय संयम आहे अशांच्याच पोटी जन्माला येतात. म्हणून ही दशरथांची भूमिका आपण पाहिली की ते शूरसुद्धा आहेत आणि अध्यात्मामध्ये सुद्धा तेवढेच प्रवीण आहेत. आध्यात्मिक जगतात मन भगवंताला पाहू शकत नाही तर बुद्धी पाहते. दृश्यते त्वग्रया बुद्धया सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः असं म्हटलेलं आहे. तर रामांच्या बाबतीत ही बुद्धी जी आहे ही कौशल्य आहे, जी अतिशय धार्मिक आहे, आणि म्हणून तिच्या पोटी दशरथही धार्मिक आहेत, शूर आहेत, आणि कौशल्या ही बुद्धिरूप आहे, ही शुद्ध बुद्धी आहे. तिच्याकडे भगवंतांना प्रकट करण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे आई वडिलांच्या स्वरूपात, माता पित्यांच्या स्वरूपात भगवंतांनी या दोघांची निवड केलेली आहे. अनेक वर्ष झाली परंतु दशरथ आणि कौशल्याला संतान नव्हतं. तेव्हा त्यांनी अशी इच्छा केली की आता अश्वमेध यज्ञ केला पाहिजे, आणि हा निश्चय करून त्यांनी मंत्र्यांना बोलवला आणि त्यांनी तो निर्णय मंत्र्यांना सांगितला. त्या मंत्र्यांमध्ये श्रेष्ठ जो आहे सुमंत यांनी तात्काळ महाराजांच्या आज्ञेवरून जे जे वेदांचे विद्वान होते, मोठमोठे गुरु आणि पुरोहित होते, या सगळ्यांना त्यांनी जाऊन एकत्र केलं. सर्व ऋषीमुनी जे आले त्यांचं स्वागत स्वतः दशरथांनी केलं. असं नाही केलं की त्यांच्याकडे काही चाकर नोकर कमी नव्हते. मात्र विद्वानांचा आदर स्वतः राजानं जाऊन केला आणि स्वतः आपली इच्छा जी आहे पुत्रप्राप्तीची इच्छा ती स्वतः त्यांनी सांगितली. जर आपल्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती धर्माच्या अनुकूल असेल तर विद्वान व्यक्तीच्या समोर प्रकट करायला काहीही हरकत नाही. जर ती धर्माच्या प्रतिकूल पडत असेल तर आपलं शांत बसावं, ती इच्छा संपेल कशी, इकडे प्रयत्न करावेत. पण इच्छासुद्धा आहे आणि ती धर्माला अनुकूल सुद्धा आहे, तर ती मोठ्या व्यक्तींपुढे प्रकट केली पाहिजे. दशरथ त्यांना म्हटले की मी पूर्ण सुखी नाही. का सुखी नाही? की पुत्र नसल्यामुळे हे पुत्रप्राप्तीचं जे दुःख आहे त्याने मी संत्रस्त आहे. एकांतात बसून मी रडतो, शोक करतो की मला पुत्र नाही. त्यामुळे हे सगळं राज्य, सगळे भोग असताना सुद्धा मी पूर्ण सुखी नाही. माझी अशी इच्छा आहे की या पुत्रप्राप्तीसाठी अश्वमेध यज्ञ करावा. कारण फळ तर पाहिजे, पण ते शास्त्रदृष्ट्या जो विधी सांगितलेला त्यानुसारच पाहिजे, आणि जे अधिकारी पुरुष आहेत त्याचे त्यांच्या माध्यमातूनच हे झालं पाहिजे, तर त्याचं फळ व्यवस्थित मिळेल. हा दशरथांचा शास्त्रावर, आपल्या गुरुपुरोहितांवर असलेला विश्वास आपल्याला इथे दिसतो. पहा, आपण भगवंतांचे वडील कसे होते, त्यांचा भाव कसा होता, ते काय विचार करत होते हे आपण पाहतोय. आणि हे महत्त्वाचं अशासाठी आहे की आपले सुद्धा विचार असे झाले तर भगवंत आपल्यासुद्धा हृदयात प्रकट होतील, यासाठी हे आपण पाहतो. आता याच्यामध्ये एक छोटी शिकवण आहे, त्याच्याकडे आपल्या नीट बघितलं पाहिजे की इच्छा त्यांची स्वतःची आहे की मला पुत्र झाला पाहिजे,
हां, आता ती इच्छा त्यांनी मंत्र्यांना बोलून दाखवली आणि मंत्र्यांसोबत विचार करून त्यांनी ठरवलं की अश्वमेध यज्ञ करायचा. आणि आता त्याची बुद्धी जी आहे ती आमचे जे कुलगुरू आहेत, पुरोहित आहेत, वेद जाणणारे जे विद्वान मंडळी आहेत, यांनी आता आम्हाला ती बुद्धी द्यावी, यांनी आम्हाला दिशा द्यावी, असं हे कर्म घडतंय. म्हणजे माझ्या इच्छा मनात आली आणि मी चाललो असं केलेलं नाही. मंत्र्यांचा सल्ला घेतला. बाबा मंत्र्यांचा सल्ला घेतला आणि आम्ही आयोजन केलं, यज्ञ केला असंही नाही. ती बुद्धी उचित आहे की नाही, शास्त्रोचित आहे की नाही, याचा सल्ला त्यांनी गुरूंकडून सुद्धा घेतला. तर ही काम करण्याची जी पद्धत आहे, जी शास्त्रोचित पद्धत आहे, त्याचं दर्शन आपल्याला ह्या प्रसंगातून होतं. दशरथांची ही आस्था पाहून वसिष्ठांना आनंद झाला आणि ते म्हटले की नक्की तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. कशासाठी? तुम्ही राजे आहे, तुमच्याकडे इतके धनसंपत्ती आहे, एवढे घोडे आहेत, हत्ती आहेत म्हणून नाही, तर धर्मामध्ये तुमची आस्था आहे, धर्मामध्ये तुमचा विश्वास आहे म्हणून जरूर होईल. कारण यज्ञ ही शेवटी एक टेक्निक आहे. तुमचा विश्वास नसेल धर्मामध्ये तरी सुद्धा तुम्हाला फळ मिळेल, पण ते नंतर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम दुःखदायक असेल, तो योग्यच असेल, तुम्हाला अनुकूलच असेल असं सांगता येणार नाही. असे यज्ञ झालेले आहेत, द्वेषासाठी झालेले आहेत, कुणाची तरी हानी करण्यासाठी झालेले आहेत, मात्र ते करणारावर पालटलेले आहेत. इथे धर्मामध्ये विश्वास आहे. त्यामुळे सुरुवातीला धार्मिक लोकांचं कार्य बिघडताना जरी दिसलं तरी परिणामतः अंतिमतः ते सफलच होतं. ते करणाऱ्याला अनुकूलच होतं. त्याची कीर्ती, त्याचं यश हे वाढवणारच ठरतं. त्यासाठी जी धर्मबुद्धी आवश्यक असते ती वसिष्ठांना ऋषी दशरथांकडे दिसलेली आहे. आता गुरूंकडून अनुकूलता झाल्यावर दशरथांनी त्यांच्या पत्नींना सांगितलं की आता आपल्याला यज्ञ करायचा आणि त्याच्यामध्ये दीक्षित होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयारी करा. सगळ्या पत्नींना आनंद झाला असं वर्णन वाल्मिकी रामायणात येतं. आता हे मंत्री जे आहेत, सुमंत्र किंवा सुमंत, हे एकांतात दशरथांजवळ आले. त्यांनी दशरथांना सांगितलं की पूर्वी सनत कुमारांनी ऋषींना एक गोष्ट सांगितली होती की दशरथाला कसा मुलगा होईल. तर या सुमंत्राने एक कथा सांगितली की पूर्वी कश्यप ऋषी जे होते त्यांचे पुत्र विभांडक ऋषी, त्या विभांडकांचे पुत्र जे आहेत ते ऋष्यशृंग, ते वनातच राहायचे. त्यांना भोग म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. आता तिथे अंगदेश नावाचं एक राज्य होतं. त्या राजाकडून काहीतरी चुकीचं काम घडलं. राजा ज्यावेळी अधार्मिक होतो, तो धर्म मानत नाही, त्यावेळी त्याला दुःख होतंच, त्याबरोबर प्रजेला सुद्धा दुःख होतं. आता त्या राज्यात पाऊसच पडेना, अनावृष्टी झाली. त्या राजाने ब्राह्मणांना बोलवलं, त्यांना विचारलं की असं का व्हावं. ते म्हटले, राजा, तुझ्याकडून जो दोष घडलेला आहे त्या दोषामुळे प्रजेवर हे दुःख आलेलं आहे. मग तो दोष कसा दूर करता येईल. तर म्हटले, हे विभांडकांचा जो पुत्र आहे ऋष्यशृंग, त्यांना तुमची जी कन्या आहे शांता, ती तुम्ही कन्यादान करा, विधीपूर्वक कन्यादान करा, त्यावेळी हा दोष दूर होईल. आता राजांनी त्या ब्राह्मणांना प्रार्थना केली की त्या ऋष्यशृंगांना घेऊन या. तर ते ब्राह्मण म्हटले, नाही नाही, ते विभांडक ऋषी जे आहेत ते तेजस्वी आहेत आणि ऋष्यशृंग जे आहेत ते ब्रह्मचारी आहेत, त्यांच्या पुढे जाण्याची आमची छाती नाही, त्यांचं तेज आम्ही सहन करू शकत नाही. आता मग त्या राजानं, जो अंगदेशाचा रोमपाद राजा होता, त्यांनी काही गणिकांची नियुक्ती केली आणि युक्तिपूर्वक त्या गणिका या ऋष्यशृंगांना घेऊन आल्या आणि मग रोमपादांची कन्या जी आहे शांता, हिचा विवाह त्या ऋष्यशृंग ऋषींबरोबर झाला. आता ही जी शांता आहे ही दशरथांची कन्या आहे. ती तिकडे रोमपादाकडे ती दत्तक दिली होती. त्यामुळं तसे नात्यानं हे ऋष्यशृंग जे आहेत हे दशरथांचे आता जावई झाले. आणि सुमंत्र सांगतायत दशरथांना की हा विवाह झाल्यावर त्यांच्या इथे पाऊस पडला, धनधान्य पिकलं, समृद्धी आली. जसं ऋष्यशृंगामुळे त्यांचं संकट टळलं, तसं आपलं पुत्रप्राप्तीचं जे संकट आहे ते सुद्धा ऋष्यशृंग ऋषींमुळे
टळेल असं सुमंत्रानी सनतकुमारांनी काही ब्राह्मणांना सांगताना ऐकलं होतं. आता इथे दशरथांना एक प्रश्न पडला की त्या गणिका ज्या होत्या त्यांनी ऋष्यशृंगानं कसं आणलं, कारण ऋषी सुद्धा घाबरले. तिथे या गणिकाने अशी काय युक्ती केली, हा प्रश्न दशरथांनी सुमंतांना विचारला. आता ही पण एक सांगण्याची शैली आहे. सुमंत्रानं ती गोष्ट पूर्ण सांगितली आणि जर ऐकणाऱ्याला अशी इच्छा निर्माण झाली की अमुक एक गोष्टीचा विस्तार झाला पाहिजे, तर तो विचारतो, जसं दशरथांनी विचारलं. त्यानंतर ती गोष्ट विस्तारानं सांगितली जाते. ही जी शैली आहे ही वाल्मिकी रामायणात आलेली आहे. आता हे ऋष्यशृंग नावाचे ऋषी होते, हे वनचारी होते, तप आणि स्वाध्याय याच्यामध्ये संलग्न होते. त्यांना भोग किंवा स्त्रीचा स्पर्श काय असतो हे माहीतच नव्हतं. आता त्या गणिका तिथे आल्या आणि त्यांना त्यांच्याकडे जी युक्ती असते ती युक्ती त्यांनी वापरायला सुरुवात केली. हे ऋष्यशृंग जे होते हे स्वतःमध्ये संतुष्ट होते. त्यांचे वडील जे होते विभांडक ऋषी ते होते. जे काही भोजन लागत होतं ते वनामधून त्यांना मिळत होतं. त्यामुळे जो माणूस स्वतः सुखी नसतो तो बाहेर सुख शोधायला जात असतो. ऋष्यशृंग ऋषी हे स्वतःमध्ये संतुष्ट होते. पितुः सहा नित्य संतुष्ट, त्यांना कुठे बाहेर जायची गरज नव्हती. आता त्यांना स्त्रीचा देह, स्त्री पुरुष संबंध याचं ज्ञान नव्हतं असं नाही, कारण जो वेदाचा स्वाध्याय करतो त्याला ते सगळं माहीतच असतं की स्त्रीचं लक्षण काय, स्त्रीची ओळख काय. पण हे धर्माच्या दृष्टीनं माहीत असतं आणि त्याचं वेदाध्ययन एकदा फळाला गेलं की त्याच्याकडे जी ब्रह्मदृष्टी येते तिथे स्त्री पुरुष हा भेदच नाहीसा होतो. आता हे ऋष्यशृंग ऋषी वनामध्ये विचरण करत असताना त्या गणिका ज्या आहेत यांनी तिथे मधुर स्वरात गायला सुरुवात केली, काही वाद्य वाजवायला सुरुवात केली आणि तिथे ते ऋष्यशृंग ऋषी आले. त्या गणिकाने त्यांना विचारलं की एवढ्या भयंकर अशा वनामध्ये आपण संचार करताना दिसताय, आपण कोण आहात, आपली ओळख काय आहे. आता त्या स्त्रियाच अशा नियुक्त केल्या होत्या ज्या अतिशय सुंदर अशा होत्या. त्यामुळे हे ऋष्यशृंग ऋषी यांच्या मनामध्ये आकर्षण निर्माण झालं. आता त्यांनी सांगितलं की विभांडक जे आहेत हे माझे वडील आहेत. विभांडक हे नाव का पडलं, विभांडक म्हणजे ज्यांच्याकडे काही भांडच नाही, म्हणजे त्यांची वृत्ती यातून दाखवली, अपरिग्रह संग्रह वृत्तीच नाही त्यांच्याकडे. तर म्हणले माझं नाव आहे ऋष्यशृंग आणि या आश्रमात मी राहतो आणि तुम्ही कधीतरी आमच्या आश्रमामध्ये या, आम्ही तुमचा सत्कार करू, पूजा करू. आणि त्या गणिकांनी सुद्धा मग घाई केली. त्यांना लाडू आणलेले ते सगळे खायला दिले. आणि का घाई केली, कारण त्या विभांडक ऋषींना घाबरत होत्या आणि जास्त काही वेळ होण्याच्या आत त्या परत निघाल्या. परत निघाल्या पण त्यातली एक स्त्री जी आहे हिनं त्या ऋष्यशृंग ऋषींच्या मनामध्ये घर केलं आणि त्यांना ती वेदना सहन झाली नाही. त्यांना दुःख झालं, वियोगाचं दुःख झालं आणि त्यांनी आश्रम सोडून ते या गणिका जिथे राहत होत्या तिथे आले आणि त्यांनी पाहिलं आणि जिच्यावर त्यांचं प्रेम जडलं होतं ती म्हटली की तुम्ही आमच्या आश्रमात याल का, आमचा आश्रम आणखी वेगळ्या ठिकाणी आहे. आणि मग असं गोड बोलत त्यांना नावेवर बसून त्या अंगदेशात जे रोमपादाचं राज्य होतं तिथे या ऋषींना घेऊन आल्या आणि त्यांच्या तपाचा प्रभाव पहा, ब्रह्मचर्याचा प्रभाव पहा. ते ऋष्यशृंग मुनी त्या राज्यात येताच पाऊस सुरू झाला. आता राजाला मोठा आनंद झाला. त्यानं ऋष्यशृंग ऋषींचं स्वागत केलं, त्यांना राहायला एक अतिशय सुंदर अशी जागा दिली. पण त्यांना विभांडक ऋषींची भीती होती की ही गोष्ट विभांडक ऋषींना कळू नये, कळाली तर ते शाप वगैरे देतील. या विचारातच त्यांनी आपली जी कन्या होती, म्हणजे ती दशरथांची कन्या होती शांता, तिचा विवाह या ऋष्यशृंग ऋषींशी केला. आणि ऋष्यशृंग ऋषींकडूनच त्याने अभयवचन मागून घेतलं की आपण असं काहीतरी करा की आपले वडील जे आहेत विभांडक त्यांनी आमच्यावर क्रोध करू नये. आणि हे सनत कुमारांनीच पुढे सांगून ठेवलं होतं की पुढे या इक्ष्वाकू वंशामध्ये दशरथ जन्माला येतील, ते मोठे धार्मिक आणि सत्य प्रतिज्ञा असतील. आणि मग हे जे ऋष्यशृंग ऋषी आहेत हे तिथे येऊन यज्ञ करतील आणि दशरथांची पुत्रप्राप्तीची इच्छा जी आहे
ती सफल होईल हे सगळं सनतकुमारांनी आधीच सांगून ठेवलं होतं आणि ते सुमंत्राने ऐकलं होतं. आणि ती सुमंत्रांनी सगळी कथा आता दशरथानं सांगितली. आणि म्हटले की आता ह्या ऋष्यशृंग ऋषींना आपण बोलवलं पाहिजे आणि यज्ञ केला पाहिजे. आता दशरथ वशिष्ठांकडे गेलेले आहेत आणि त्यांनी विनंती केली की हे जे ऋष्यशृंग आहेत यांना आपण यज्ञामध्ये आणू. त्यांना विचारण्याचं कारण असं की आपले जे गुरु आहेत, पुरोहित आहेत, यांची उपेक्षा करून जर एखादं काम केलं तर ते सिद्धीला जात नाही. त्यांच्या अनुकूलतेनं, त्यांच्या आनंदानं, त्यांच्या अनुमतीनं ते काम व्हावं, यासाठी दशरथांनी वसिष्ठांची परवानगी घेतली. आता ऋष्यशृंगांना घेण्यासाठी स्वतः दशरथ गेलेले आहेत. कारण आदर असाच दिला जातो. आपले नोकर चाकर पाठवून आदर देण्याची पद्धती योग्य नाही. ऋष्यशृंग आणि त्यांची पत्नी शांता मोठ्या आनंदानं सगळे अयोध्येमध्ये आलेले आहेत. ऋष्यशृंगांना बघून अख्ख्या अयोध्या नगरीमध्ये आनंद झालेला आहे. त्यांना माहीत आहे की हे आले याचा अर्थ यज्ञाला फळ मिळणार आणि दशरथांना पुत्र होणार. आता असं नाही की त्या ऋष्यशृंगांना गेस्ट रूममध्ये ठेवलं, असं नाही, तर जे अंतःपुर आहे, राजाची आतली जी जागा आहे, त्यामध्ये त्यांनी ऋष्यशृंगांना राहण्यासाठी जागा करून दिली. आता ते आले आणि लगेच यज्ञ झाला असं नाही, तर वसंत ऋतूमध्ये त्या यज्ञाचा मुहूर्त होता. त्यामुळे तो येईपर्यंत सगळ्यांनी वाट पाहिली आणि वसंत ऋतू आला. हा यज्ञासाठी सगळ्यात श्रेष्ठ काळ मानला गेलेला आहे. त्यावेळी दशरथ या ऋष्यशृंगांकडे आले आणि त्यानं विनंती केली की महाराज, आपण या यज्ञाचं कार्य संचालित करा. आमच्या वंश परंपरेची रक्षा होईल, असं काहीतरी कार्य करा, नाहीतर या वंशाचा लोप होईल. ऋष्यशृंग प्रसन्न झाले आणि त्यांनी तथास्तु म्हटले की यज्ञाची सगळी सामग्री गोळा करायला सुरुवात करा. राजानं सुमंत्राला सांगितलं की ऋष्यशृंगांची परवानगी मिळालेली आहे, तुम्ही लवकरात लवकर सगळे पुरोहित ब्राह्मण सगळ्यांना बोलवा. मग सुयज्ञ, वामदेव, जाबाली, काश्यप, वसिष्ठ हे पुरोहित होते, हे सगळे एकत्र झाले. दशरथानं त्यांनाही विनंती केली. त्यांनी सांगितलं की माझ्या मनात पुत्र नसल्यामुळे जे दुःख आहे आणि त्यासाठी हा अश्वमेध यज्ञ करायची माझी इच्छा आहे. असं नाही की खोटं बोलून काहीतरी वेडवाकडं सांगून आपलं काम सिद्धीला न्यायचं, छळ कपट करायचं काहीतरी आणि कसं आपलं काम होईल हे बघायचं, असं नाही केलं तर शास्त्रोचित गुरु, पुरोहित, वडील, श्रेष्ठ, ज्येष्ठ जे आहेत यांची अनुकूलता पाहून, यांची आज्ञा घेऊन, त्यांना प्रसन्न करून ही कामाची योग्य पद्धत आहे, असं त्यांनी केलं. त्यांनी प्रार्थना केली. म्हटले ऋष्यशृंगसुद्धा इथे आलेले आहेत, त्यांच्या प्रभावानं ही कामना अवश्य पूर्ण होईल. आणि तेव्हा सगळ्या ब्राह्मणांनी, वसिष्ठांनी प्रसन्नपूर्वक त्यांना परवानगी दिली. आणि यज्ञाचा जो घोडा आहे तो सोडला. तुरगश्च विमुच्यताम, म्हटले तुम्हाला पुत्र जरूर होईल, यामध्ये काही संशय नाही. याचं कारण आपण मागे पाहिलं की धर्म जो आहे, बुद्धी जी आहे, ही धर्माच्या अनुकूल पाहिजे आणि त्या धर्मामध्ये श्रद्धा पाहिजे की या धर्माचं अनुसरण जर मी केलं तर मला इच्छित जे फल आहे ते मिळणार. ही धर्मावर श्रद्धा होती आणि हे जाणून ह्या ऋषींनी आशीर्वाद दिलेला आहे. मग यज्ञाची सगळी सामग्री त्यांनी जमवली. शरयू नदीच्या तीरावर या यज्ञाचं स्थान निश्चित केलं आणि तिथं शांतीपाठाला सुरुवात झाली. यथा कल्पम यथा विधी, कल्पसूत्रामध्ये जशी विधी आहे, जसं शास्त्र आहे त्याप्रमाणे सगळ्या राजांना हा यज्ञ करण्याचा अधिकार आहे. त्यांचा जर घोडा सोडल्यावर सगळ्या राज्यातून फिरून जर परत येत असेल तर त्याला हा यज्ञ करण्याचं त्याला परवानगी आहे, तो करू शकतो. आता जेवढं मोठं काम आहे ते लौकिकातलं जरी असेल तरी त्याला संकट भरपूर असतात. ते काम अयशस्वी व्हावं यासाठी काही लोक प्रयत्नही करत असतात. यज्ञामध्ये असं म्हणतात की ब्रह्मराक्षस जे आहेत हे कुठेतरी छिद्र शोधत असतात की काहीतरी चूक व्हावी आणि मग ते तिथे विघ्न टाकतात, त्या यज्ञाचं फळ मिळत नाही. यासाठी सगळ्या ब्राह्मणांची, ऋषीमुनींची, पुरोहितांची आज्ञा घेऊन जर त्यांची अनुकूलता असेल तर हे विघ्न पडण्याची शक्यता अतिशय कमी असते. आता तो घोडा परत येईपर्यंत तो यज्ञ होत नाही.
त्यामुळे हा घोडा 1 वर्ष फिरत होता, त्याला कुणी अडवलं नाही. त्यानंतर दुसरा वसंत ऋतू ज्यावेळी आला, त्यावेळी तो यज्ञ झाला आणि त्यानंतर 1 वर्षांनी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. म्हणजे मध्ये अशी 2 वर्ष गेलेली आहेत. आता या दुसऱ्या वसंतामध्ये ज्यावेळी तो घोडा फिरून परत आला, त्यावेळी दशरथांनी वसिष्ठांना नमस्कार केला. म्हटले, महाराज, हा आपला यज्ञ आहे, हा माझा नाही. त्याच्यामध्ये कुठलं विघ्न यायला नको. तुम्ही स्नेही आहात, सुहृद आहात, मोठ्यानं काय लागतं. त्यांची प्रशंसा केली, त्यांची आज्ञा जर आपण ऐकली की ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपलं सगळं काम जे आहे ते निर्विघ्नपणे तेच करून टाकतात. त्यामुळे दशरथांनी वसिष्ठांची अशी प्रार्थना केल्यावर वसिष्ठ तथास्तु म्हटले की आता काही काळजी नसावी. आता मागे आपण म्हटल्याप्रमाणे यज्ञ म्हणजे असं नाही की छोटं एक यज्ञकुंड बनवलं आणि त्यात आहुती टाकली. तर इथे हे यज्ञ मोठं कर्म आहे. यामध्ये जाणकार जे ब्राह्मण आहे ते सगळे आले. मग ते कारागीर पण हवेत, काही विटकाम करणारे, हे सगळे कारागीर तिथे हवेत. शिल्पकारही हवेत, खणणारे हवेत, नट, नर्तक, शास्त्रवेत्ता, जे ते सगळे या यज्ञासाठी हवे असतात. आणि मग जे येतात त्यांना असं नाही की तंबू लावलाय कापडाची कणात आणि त्यांना तिथे म्हणले इथे राहा, असं नाही. त्यांच्यासाठी महाल बनवले. वाल्मिकी रामायणात वर्णन येतं, इष्टका बहुसाहस्त्री, की लाखोच्या संख्येमध्ये विटा मागवल्या गेल्या की यांच्यासाठी मोठे महाल बांधा, जे लोक येतील त्यांच्यासाठी, त्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून. त्याबरोबर अन्न तयार करणारे सुद्धा, त्यासोबत नगरामध्ये सुद्धा अन्नाची व्यवस्था जशी चालत आलेली आहे तशी चालेल, यासाठी पण काळजी घेतलेली गेली. कारण असं नाही की बाहेरचे लोक आले मग सगळं तिकडंच नेलं, असं नाही. जे नगरामध्ये लोक आहेत, गावामध्ये लोक आहेत, यांना सुद्धा अन्न पदार्थांची कमी पडू नये इकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं. सगळ्यांच्या सत्काराची व्यवस्था केली गेली. जे गावामधून लोक सुद्धा येतील त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सत्काराची सुद्धा असं नाही की तुम्ही या, तुम्हीच बसा, असं अन्न दिलं नाही. सत्कारपूर्वक, विधीपूर्वक अन्न दिलं. अशी सगळी तयारी झाली. सुमंत्रांना सांगितलं की सगळे जे राजे आहेत पृथ्वीवर, त्या सगळ्या राजांना तुम्ही आमंत्रण द्या. जे जनक आहेत, जे त्यांचे पूर्वसंबंधी सुद्धा आहेत, वेदशास्त्रामध्ये निष्ठावान आहेत, यांना सुद्धा बोलवा. काशीच्या राजांना बोलवा. केकय, अंग, सिंधू, सौवीर, सौराष्ट्र, जे राजे आहेत त्या सगळ्यांना बोलवा. दाक्षिणात्य म्हणजे दक्षिण प्रदेशातले जे राजे आहेत त्यांना सुद्धा बोलवा. राजानः पृथ्वी तले, जे देश विदेशामध्ये सुद्धा असतील त्यांना सुद्धा तुम्ही इथे घेऊन येण्याची व्यवस्था करा. इथे मुख्य ह्या गोष्टीवर भर दिला जातो की तुम्ही अवज्ञा करू नका. किंवा लोक आलेत, त्यांना भूक लागले, तर तुम्ही दिलं नाही तर तसे ते जेवणारच आहेत, तसं नाही. त्यांचा सत्कार, सन्मान करा आणि मग त्यांना जेवायला द्या. असं हा भाव जो आहे वाल्मिकी रामायणामधला, तो असा दिसतो की लोक आले आहेत मग कुणाला खायचं आहे तर खातील, असं नाही. प्रत्येकाचा सन्मान करून, आदर करून त्यांच्याशी वागणूक त्यांनी दिलेली आहे. आपल्याकडं चालतं की नाही, मी तर सहज बोललो किंवा मजेत बोललो, मस्करीत बोललो, असं नाही. हा पण भाव इथे आलेला आहे की हा काही खेळ नाही, तर पुढच्याचा विधीपूर्वक आदर सत्कारच केलेला आहे त्यांनी. आता सगळे आले, सगळे राजे धनधान्य घेऊन आले आणि मग एक शुभ नक्षत्र पाहून त्यांनी हा यज्ञ प्रारंभ केला. इथे अजून एक या यज्ञामध्ये समजण्यासारखी गोष्ट आहे, थोडीशी अवघड आहे. ती म्हणजे फळाचा अधिकारी आपण नाही, आपण कर्माचे अधिकारी, असं गीतेत सुद्धा म्हटलेलं आहे. हे का म्हटलेलं आहे? कारण आपण फळाची कल्पना ही जगामध्ये बघून करतो की यानं असं असं केलं आणि ह्याला हे पण मिळालं. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण तसं केलं तर आपल्याला तेच फळ मिळेल. कारण हे दृश्य आणि प्रत्यक्षाच्या आधारावर आपण अशी बुद्धी बनवतो. पण पुत्रप्राप्ती ही एक अलौकिक फळ आहे, जी तुम्हाला कधी दृश्य नव्हती, प्रत्यक्ष नव्हती. तर हे अलौकिक जी अशी फळं आहेत, ती फळं मिळण्यासाठी शास्त्र जे सांगतं, विधी जे सांगते, त्याच्या आधारावर हा यज्ञ व्हावा लागतो. आता या पुढच्या भागामध्ये
आपण हा यज्ञ कसा संपन्न झाला आणि दशरथानं कसं अपूर्व दान केलं, ही कथा आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात.